सुखाचा। ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय व्हेज फिंगर नगेट्स कसे करायचे ते आणि फिंगर्स तयार आहे, फिंगर्स तयार आहेत, फक्त तळायचे। मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे। तुम्ही म्हणालात की तुम्ही कर्नाटक म्हणजे हुबळीकडून आहात, तुम्ही तिथले पण पदार्थ करता, तुम्ही इथले पण, म्हणजे तुमच्या घरी कुठले पदार्थ प्रामुख्याने होतात? सगळ्या प्रकारचे पदार्थ करतो मी, कारण कॉम्बिनेशन आहे आता तर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे। आता हे आपण डीप फ्राय करून घेतले की व्हेज फिंगर नगेट्स तयार आहे। अरे वा, ठीक आहे। मग आपले हे तळून होत आहेत, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। स्मॅश केलेला बटाटा 1 वाटी, चिरलेलं गाजर 2 टेबलस्पून, उकडलेले मक्याचे दाणे 2 टेबलस्पून, शिजवलेले मटार 2 टेबलस्पून, किसलेलं चीज 1 टेबलस्पून, काळी मिरी पूड अर्धा टीस्पून, मीठ चवीनुसार आणि तेल। कृती: प्रथम एका बाउलमध्ये स्मॅश केलेला बटाटा, गाजर, मक्याचे दाणे, मटार, मीठ, काळी मिरी पूड आणि चीज घालून मिश्रण एकजीव करा आणि त्याचे फिंगर्स बनवा। तयार फिंगर्स ब्रेडक्रम्समध्ये घोळवून पाण्यात भिजवा आणि पुन्हा ब्रेडक्रम्समध्ये घोळवून त्याला नगेट्सचा आकार द्या। पॅनमध्ये तेल घेऊन नगेट्स तळून घ्या। अशा प्रकारे व्हेज फिंगर्स नगेट्स तयार। व्हेज फिंगर नगेट्स रेडी आहेत आणि मी आता ते टेस्ट करणार आहे। पण हे टेस्ट करण्याआधी एक खूप मौलाचा सल्ला मी तुम्हाला सगळ्यांना देणार आहे। तो म्हणजे असा की हे जरा जपून खा, बोट चावलं जाण्याची शक्यता आहे। यमी। वाव, का नाही आवडणार मुलांना? म्हणजे ब्रेकफास्टच्या वेळेला अतिशय आयडियल असा पदार्थ आहे आणि सगळे पदार्थ घरी असतात। सगळे पदार्थ घरी असतात आणि मुलांना आवडेल अशी चव आहे। म्हणजे जे बाजारात जाऊन काहीतरी खायचं त्याच्यापेक्षा ते घरीच केलेलं कोणालाही आवडेल। बरोबर। सायराजी, तुम्ही इथे आलात, हे 2 छान पदार्थ आम्हाला दाखवले, त्याबद्दल साम वाहिनीतर्फे मी आपले आभार मानतो। थँक्यू, धन्यवाद। इथून पुढे या कार्यक्रमाचं एक सोपं सूत्र आहे। माझा प्रश्न तुमचं उत्तर, तुमचं उत्तर अचूक तर तुम्हाला घड्याळ आणि ते सीझरचं। माझा प्रश्न असा आहे, व्हेज फिंगर नगेट्स करताना ते तळण्याआधी कशात घोळवले? ब्रेड क्रम्स, रवा, खसखस? उत्तर अगदी सोपं आहे ना? पाठवून द्या की। हा घ्या आमचा पत्ता। सुगरण, साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614। ईमेल ॲड्रेस sugran@samtv.com आणि response@samtv.com। सुखी संसाराच्या टिप्स आवडल्या ना? हव्यात ना? मिळतील की? रोज मिळतील। रोज दुपारी साम मराठीवर दुपारी 1 वाजता तुमच्या आवडत्या कार्यक्रमात पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय, टेक केअर अँड हॅव अ नाईस फूड। पहिल्या रेसिपीचं नाव आहे पुरणावळ। बरं, म्हणजे ही तिथली पारंपरिक रेसिपी असं म्हणता येईल का आपल्याला? पुरणामध्ये आपण चण्याची डाळ वापरतो, इथे आपण चण्याच्या डाळीचाच उपयोग करणार आहोत, पण हा तिखट पदार्थ आहे। ओके। सोलापूरची मला वाटतं शेंगदाण्याची चटणी फेमस आहे, पण शेंगदाण्याच्या पोळ्या आणखीन एक पारंपरिक रेसिपी ताई आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत। सुगरण सुगरण करते संसार सुखा।